तर या मेजरमेंटचं ब्लाऊजचं कटिंग आज आपण पाहणार आहोत. तर आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग आता पाहणार आहोत. ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच ऍड करून घेतोय म्हणजे 14. त्यानंतर अप्पर चेस्टचं मेजरमेंट आहे 32 इंचेस. 32. आपला बॅक नेक हा 9.5 इंचेस आहे, म्हणजेच मोठा आहे, त्यामुळे आपल्याला अप्पर चेस्टचे मेजरमेंट घ्यायचे आहे 32 इंचेस. 32 जे आपलं मेजरमेंट आलेलं आहे त्याचा आपल्याला 1/4 करायचं आहे, मध्ये प्लस 1.5 इंच आपल्याला मार्जिन ऍड करायचे आहे. तर आपण घेऊया इथून 8 इंच, 1.5 इंच मार्जिन. आता आपल्याला काढायचं आहे शोल्डरचं मेजरमेंट. शोल्डरचं माप मेजरमेंट घेताना आपण घेतो 8 नुसार. जसं की 8 आहे तर त्याचे निम्मे करायचे आहेत. 4 प्लस अर्धा इंच म्हणजे 4.5 हे आपलं टोटल शोल्डर येईल. 4.5 इंचेस आपण या ठिकाणाहून इकडे घेत आहोत. आता हे 4.5 शोल्डरचं मेजरमेंट आल्यामुळे आपल्याला खाली मोंडा घेताना 5 इंच घ्यायचा आहे. आर्महोलचा शेप देताना आपण लहान मेजरमेंट साठी किंवा मीडियम मेजरमेंट साठी हे 1 इंचाचा फ्रंट मोंडा आणि बॅक नेक बॅकचा मोंडा आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. अशा प्रकारे फ्रंट मोंडा आणि हा बॅकचा मोंडा आपण शेप देऊन घेतलेला आहे. शोल्डरची शिलाई मार्जिन सोडल्यानंतर आपल्याला आर्म हा आपला राऊंड मध्ये चेक करायचा आहे. तर आपला आर्म होल जो आहे तो 14 इंचेस आहे. टेप या ठिकाणी ठेवून आपण राऊंड मध्ये चेक करत आहोत. आला आहे का? तर आपला बरोबर आला आहे. आपल्या ब्लाऊजचे शोल्डरचे मेजरमेंट आहे 2.25 इंचेस. तर आपण 2.25 वर एक मार्क करूया. त्यानंतर बॅक नेक आहे 9.5 इंच. 9.5 हा बॉक्स बनवायचा आहे. त्यानंतर आपल्याला नेक जर ब्रॉड हवा असेल तर अर्धा इंच बाहेर अशी क्रॉस लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे राऊंड शेप देऊन घ्यायचा. आपल्याला बॅक साइडला 1 इंचेस वर घेऊन जिथे आपण टक्स देतो बॅकचा तिथपर्यंत जोडून घ्यायचे क्रॉस लाईन. बॅकचा टक्स देताना आपला फिटिंग जे आहे फिटिंगच्या निम्मे करून जो काही एक पोर्शन आलेला आहे हा उरलेला 4, 4.25, 4.5 इंचेस येतो तेवढाच आपण टक्स देऊन घ्यायचा आहे आणि दोन्ही साइडला 1/2 इंच अशा प्रकारे बॅक टक्स द्यायचा आहे. तर आपण कट करून घेऊया. आता हाच पार्ट आपण पुढच्या साइडला ठेवून घेऊया. आता आपण फ्रंट साइड कट करूया. तर हा बॅक पार्ट जो आहे तो आपण ह्या उरलेल्या कपड्यावरती ड्रॉ करूया. आपण बॅक जो आहे तो उरलेल्या कपड्यावरती ठेवून ड्रॉइंग केलेला आहे. आपला फ्रंट नेक आहे 7 इंचेस. तर क्रॉस मध्ये मोजून घ्यायचं आहे 7 इंच. या साइडला थोडं ब्रॉड ठेवायचं आहे अर्धा इंच आणि राऊंड शेप. त्यानंतर आपण काढून घेऊया क्रॉस पट्टी. आपली क्रॉस पट्टीचं मेजरमेंट आहे 2 इंच. तर 2.5 इंचावर आपले शिलाई मार्जिन सहित आपण मार्किंग करतोय. 2.5 इंच, अर्धा इंच जास्त घेतलंय मी. तुम्ही तुमच्या ब्लाऊजची क्रॉस पट्टीचं मेजरमेंट मोजून टाकू शकता किती आहे. नेकच्या साईडला आपण शिलाई मार्जिन साठी 1/2 इंच वाढवून घेतोय. तसेच तर आपलं हे लहान मेजरमेंट आहे. तर आपल्याला या साईडला 4 टक्स साठी 1 इंचच वाढवून घ्यायचं आहे. ब्लाऊजची साईज जर मोठी असेल तर या ठिकाणी 1 पेक्षा 1.25 इंच 1.5 इंचापर्यंत तुम्ही वाढवू शकता. ब्लाऊजचे मेजरमेंट कसे घ्यायचे ते मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ मध्ये सांगेन. आता आपण जे टक्सचं मार्किंग करणार आहोत ते आपण टक्स पॉइंट नुसार मी करू शकतो किंवा जे आपलं हे साईज उरली आहे काज बटन साईजची त्याचा हाफ घेऊन पण करू शकतो. एक सोप्या पद्धतीने म्हटलं तर मिडल काढून. तर मी तुम्हाला हे शिकवेन आधी.
हे आपलं क्रॉसपट्टीचे साईड क्रॉसपट्टी सोडून मग आपण याचा हाफ करून घेऊया. 2.5 इंच आलेला आहे. तर ही पूर्ण लाईन ड्रॉ करायची आहे स्ट्रेट मध्ये. त्यानंतर आपण इथून घेताना घेणार आहोत आपलं 32 आहे छातीगिरा, म्हणजेच छातीगिराचा 10वा भाग 3.2 याच्यावरती एक मार्क करायचा आहे. हे चेस्टचं मेजरमेंट आहे, तर इथं छातीगिराचाच 10वा भाग येणार आहे. चेस्टचा 10वा भाग काढणं खूप सोपं आहे. जसं की 32 म्हटलं तर 3.2 इंचेस, तसंच 40 म्हटल्यानंतर 4 इंचेस, 30 म्हटल्यानंतर 3 इंचेस, 34 म्हटलं तर 3.4 इंचेस, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पटकन 10वा भाग काढू शकतो. साईज जर लहान असेल तर या साईडला 1 इंच, 1 इंच, खालच्या साईडला पण 1 इंच आणि वरती मोंड्याकडच्या साईडला टक्ससाठी 1.5 इंचापर्यंत मेजरमेंट घेऊ शकतो. मीडियम मापाला 1.25 इंच आणि इकडे 1.25 इंचेस पर्यंत देऊ शकतात तुम्ही माप. तर आपलं माप छोटं आहे, तर आपण 1 इंच देऊन घेऊया. 1 इंच आणि जो मोंड्याकडे टक्स येतो त्याला 1.5 इंच द्यायचा आहे. जो की आपला टक्स पॉइंट आला किंवा आपण याचं हाफ करून घेतलं त्या पद्धतीने 10वा भाग काढलाय. जो आपला 10वा भाग आलेला आहे मिडलचा, तिथून आपण 1 इंच, 1 इंच, 1 इंच हे 3 टक्स देतोय आणि हा फक्त मोंड्यामधला 1.5 इंच घेत आहे. हा जोडून घ्यायचा आहे आणि हे 2 टक्स आपण फक्त 1.5 इंच घेतो शिलाईमध्ये. आणि जो की मिडलचा टक्स असतो तो आपल्याला इथून खाली 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. तो जोडायचा आहे फिटिंग कडे. तसंच आपण या क्रॉस लाईन मध्ये मोठा टक्स आहे तो येणार 1.5 इंच, 1 पेक्षा थोडा कमी. फिटिंगच्या साईडला आपण 1/2 इंच वाढवून घेतोय, जे की हे मेजरमेंट मिडलचे टक्स साठी असणार. तर आपण कट करूया. देऊन घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला फ्रंट कट होईल. तसेच आपण बॅकला आता आपण क्रॉस पट्टी घेतली होती 2.5 इंच हाईटला, तर स्ट्रेट लाईन मारून घेतली मी. त्यानंतर 2.5 इंचाचं एक मार्किंग करायचं आहे. या साईडला पण 2.5 इंच आणि हा कापड आपण फोल्ड करून घेतोय, म्हणजे डबल मध्ये निघून जाईल. क्रॉस पट्टीला 1/2 इंच आतमध्ये घेऊन थोडासा शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे आपली क्रॉस पट्टी कट होईल. जे की आपण 1 इंच फ्रंट साईडला वाढवलं होतं ते घ्यायचं नाहीये क्रॉस पट्टीमध्ये. आपलं जे माप आहे तेवढीच ही डबल मध्ये निघालेली आहे. अशा प्रकारे हा टक्स दिल्यानंतर आपली क्रॉस पट्टी बरोबर आपल्या ब्लाउजला फिट होईल. हा उरलेला कापड आहे, त्यात आपण स्लीव्स कटिंग बघूया. हा कापड आहे आपण फोल्ड करून घेतोय. जी जॉइंट बाजू आहे ती आपल्या साईडला आहे. आपली स्लीव हे साधं ब्लाउज कटिंग आहे, त्यामुळे 1 इंचाचं फोल्डिंग ठेवायचं आपल्याला हात शिलाईसाठी. स्लीव्ज आहे आपली 4 इंच, त्याच्यामध्ये 1/2 इंच आपण शिलाई मार्जिन घेतोय, म्हणजेच हे टोटल झालंय 5.5 इंच. तसंच या साईडला पण 5.5. आता आपल्याला स्लीवचा आकार देण्यासाठी उतार घ्यावा लागतो. तो किती इंच घ्यायचा, तर आपली कमर घेरा आहे 26 इंच. 26 म्हणजे 2.6. मी आता सांगितलं की 10वा भाग घेतला जातो. 10वा भाग काढताना खूप सोपं आहे. 26 असेल तर 2.6, तर त्यातली आपल्याला फक्त 1 ते 2 लाईन कमी करायच्या. 2.6 आहे तर मी 2.5 इंचाचा उतार घेत आहे स्लीवसाठी. त्यानंतर आपला आर्म आहे 14 इंच. तर जेव्हा आपण हा उतार देऊन घेतला आहे 2.5चा 2.5 इंचाचा, त्याच्यावरतीच मी क्रॉस मध्ये आपला आर्म मोजत आहे.
आर्मचं मेजरमेंट घेते मी. आपला आर्म आलेला आहे 14, तर त्याचा निम्मे केलं मी, तर 7 इंच आलंय. तिथे एक मार्क केलाय 7 इंचाचा. तिथून आपण मार्जिन घेतली होती 1.5 इंच ब्लाऊजसाठी. 1.5 इंचाची मार्जिन पण घेतली. ही क्रॉस लाईन टाकून घ्यायची. इथे तो आपला दंडघेरा आहे 10.5. दंडघेरा म्हणजे ब्लाऊजचं फिटिंग स्लीव्हची. तर 10.5 आहे, तर 5.25 वर एक मार्क येईल. त्यानंतर सिलाई मार्जिन 1.5 इंच आणि क्रॉस लाईन. आता आपण हे जे आर्मचं मेजरमेंट टाकलं 7 इंच, त्याचा निम्न करून अर्धा इंच खालच्या साईडला आणि अर्धा इंच वरती अशा प्रकारे शेप देऊन घेतोय. शेप देताना वरचा जो शेप आहे फुगीरपणे थोडा कमी करत यायचा आहे आर्म पर्यंत, आणि दुसरा जो आहे इथून फुगीर घेत वरती स्लीव्स पर्यंत कमी करत घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण स्लीव्स कट करतोय. स्लीव्स खोलल्यानंतर आपण पुढचा आकार पण कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही आपली स्लीव्हची कटिंग होईल. हा बॅक नेक कट करून घेऊया. हा आपला बॅक पार्ट, हा फ्रंट, क्रॉस पट्टी, स्लीव्स. तर आपण या ब्लाऊजची पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघणार आहोत. 4 टक्स ब्लाऊजची एकदम सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून